हाय हॅलो नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच असाल तर आम्ही खूप दिवसापासून कुठे गेलेलो नव्हतो, त्यामुळे म्हटलं चला आज आपण कुठेतरी फिरायला जाऊ. म्हणून मग आम्ही आलो. हे आमच्याच इथं घराजवळच आहे ऑक्सिजन पार्क म्हणून. मग आम्ही तिथे आलो आहे आणि अनुलासुद्धा आम्ही खूप दिवसापासून कुठे नेलेलं नव्हतं, कोणता पार्क वगैरे दाखवलं नव्हतं, म्हणून आज फर्स्ट टाईम तिलासुद्धा आम्ही पार्कमध्ये घेऊन आलेलो आहे. तर कारण की आम्हाला आता अनुचे छोटेसे काही फोटोज वगैरे काढायचे होते, व्हिडिओज करायचे होते. म्हटलं मग चला आता तिचं तर होतच आहे, सोबतच आपण सुद्धा आपला एखादा ब्लॉग शूट करून घ्या. म्हणून मग विचार केला की कशावर करायचा. तर मग आज मी करत आहे फॅमिलीबद्दल, म्हणजे फॅमिली इन्फॉर्मेशन. कारण की तसे मला आधी खूप इंस्टाग्रामवरती खूप मेसेजेस आलेले आहे, त्यासोबत यूट्यूबवरती पण आले. त्यामुळे म्हटलं चला प्रत्येकाच्या याच्यात तर काही प्रत्येकाच्या कमेंटला तर काही उत्तर देणं होत नाही आपलं. त्यामुळे म्हटलं आपण एक छोटा ब्लॉग शूट करू आणि त्यामधूनच काही इन्फॉर्मेशन देऊ. इकडे छान चिमणींची चिवचिव चालू आहे आणि पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरण पण खूप छान झालं आहे. तशी आज ऊन तापलेली आहे, थोडी गरमी पण होत आहे, पण गार्डनमध्ये खूप छान ग्रीनरी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तसं जिथे समजा खूप लॉन वगैरे आहे तिथे तर मी जाऊन बसली नाही, कारण की तिथे जर जाऊन बसली असते तर सर्व असं लहान मुलं वगैरे असतात, तिथे खेळण्याचा त्याचा आवाज येतो. म्हणून त्यामुळे म्हटलं चला आपण थोडंसं निवांत एकांतात बसूया आणि त्यानंतर आपलं शूट करूया. म्हणून मग मी इथे एकटी येऊन बसलेली, इथं कोणीच नाही आहे. थोडी आहे लांब. अनुचे बाबा आणि अनुसुद्धा बसलेले आहे तिकडे, दूर दिसत असेल तर. इथे मुंग्या पण आहे, तो कोणीतरी केक कट केला असेल बर्थडे का, तो एक मुंग्या लागल्या. सो तिकडे बसते मी आता. गार्डनचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, छान झालं. ते झाडे वगैरे पण खूप छान आहे. दुसरं पण होतं इथं बांबू गार्डन नाही, पण ते थोडा मला लांब पडत. अनु थोडी रडत आहे, त्यामुळे मग मी आता अनुकडे आली. काय झालं बाबा? काय झालं? हां काय झालं अनुला? हो, मम्मा दिसल्याबरोबर हसायला लागली. हाय कर. अरे हो, आत्ताच रडत होती, दिसल्याबरोबर हसायला लागली. तिला वाटलं असून कुठे गेली, काय गेली, येते की नाही, दिसल्याबरोबर हसू लागली. हां चौथं. तर सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या स्वतःबद्दल सांगणार आहे. माझं माहेरचं गाव आहे यवतमाळ जिल्ह्याचे. अनुचे बाबा मला हसवत आहे, तेवढं खूप हसत आहे. आताच नाही, नेहमी मी कोणताही ब्लॉग वगैरे शूट करत असली की मी सायलेंटमध्ये असली की मला नेहमी हसवून देतं. तावा ना आता. तर आता आपण आपलं पॉईंट करूया. तर माझं माहेरचं गाव आहे नेर तालुक्यातील. नेर तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे माणिकवाडा म्हणून, मी तिथली आहे. यवतमाळ सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात एक छोटंसं गाव आहे, एक छोटंसं आणि सुंदर असं गाव आहे माणिकवाडा, जे मी तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये किंवा मोठ्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे. त्यानंतर माझं लग्न मेमध्ये 2024 मेमध्ये झालेलं आहे आणि त्या लग्नानंतर मी आलेली आहे अमरावतीला. तसं तर मी याआधी पण अमरावतीला होती, कारण की माझं जे PG आहे ते इथे अमरावती युनिव्हर्सिटीलाच झालेलं आहे. त्यामुळे आता सर्वांना असं वाटत आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे, पण तसं काही नाही आहे. तर आता मी माझ्या फॅमिलीतील सर्वात मेन मेंबरची तुम्हाला ओळख करून देणार आहे. तर हे आहे माझे अहो. तर ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे राज्य शासनात, म्हणजे MSCB मध्ये ते ऑपरेटर आहे. सध्या त्यांचे जे आहे त्यांची ड्युटी दर्यापूर सबस्टेशनला आहे. आता 2 वर्षापूर्वीच त्यांची ट्रान्सफर झालेली आहे. त्याआधी ते जालन्याला होते. तिकडलं सबस्टेशन खूपच वाईट होतं,
ते कोणीच बघितलेलं नाही आहे. फक्त माझ्या भावाला माहीत आहे त्यांची कंडिशन कशी होती. ते जालन्याला ड्युटीला होते तेव्हा. आता जे दर्यापूरला ट्रान्सफर झालेले आहे, तर तिथलं सबस्टेशन खूप छान आहे. मी सुद्धा बघितलेलं आहे तिथचं सबस्टेशन. आणि त्यांनी जे 3 वर्ष तिकडे काढले जालन्याला, ते खूप कठीणमध्ये काढले. आता मी थोडी लोकेशन चेंज करते, कारण की ते खूप मूवी आहे आणि मला सुद्धा डसल्या. त्यावेळी मी थोडी धीर जाईल. गार्डनमध्ये येऊन खूपच छान वाटत होतं. मी लग्नाच्या आधी आली होती एकदा, त्यानंतर तर मी काही आली नाही. तो इकडे गेली, मी पण तिकडेच जाते. कशाला एक तिकडे बसू. हे सामान आणू का? बॅग आणू? अनुचं शूट करायचं म्हणून आम्ही ड्रेस पण आणला तिचा. आतापर्यंत तर आम्हाला फक्त इथं गार्डनमध्ये कपल्सच दिसले. कपल्स म्हणजे अनमॅरिड कपल्स, तुम्ही समजू शकता. फक्त आम्हीच होतो फक्त एक मुलावाले. आता हे तिसरे दिसत आहे आम्हाला, ज्यांची मुलासोबत आलेली आहे. तर माझ्या आयुष्यातील सर्वात इम्पॉर्टंट व्यक्ती आहे अनु, म्हणजेच माझी मुलगी अन्विका. सर्वांना तर असं वाटतं की ही खूपच शांत आहे. किती सर्वजण म्हणत असतात, मला कमेंट्स येतात, किती शांत मुलगी आहे तुमची, किती शांत मुलगी आहे. पण तसं बिलकुल नाही आहे. कारण ज्यांचं मूल त्यांनाच माहिती असतं किती भारी आहे म्हणून. फक्त फोटोज व्हिडिओज काढताना कोणाला कसं वाटते. आता दुसरं तर सोडूनच त्या माझे पप्पाच काय म्हणतात, किती छान काढू देते म्हणते व्हिडिओ, तुम्ही मोबाईल काढला का मस्त हसत असाल म्हणते. त्या दिवशी मग आम्ही असंच बाहेर फिरायला गेलो, तेव्हा माझ्या भावाला नेलं आम्ही सोबत. तेव्हा त्याला माहीत पडलं की अनु के मोबाईल घेतल्याबरोबर शांत बसणारी मुलगी. जेव्हा आम्ही शूटला गेलो तेव्हा माझ्या भावाला माहीत पडलं की आम्ही काय काय करतो, तिचे 1 सेकंद हसण्यासाठी काय काय करतो म्हणून. आता तरी शांत बसत आहे का नाही. आम्हाला इकडे बघायचं असतं, तिकडे बघायचं असतं, फक्त मोबाईल सोडून सर्वत्र बघायचं असतं. तसं मोबाईल बघितला सुद्धा नाही पाहिजे म्हणा. तर जेव्हा मी प्रेग्नंट होती तेव्हापासून आम्ही दोघांनी पण, म्हणजे आमची दोघांची पण इच्छा होती की आम्हाला मुलगीच हवी. आणि जेव्हा आम्हाला मुलगी झाली तेव्हा आमचा आनंद गगनात मावेना. बघा कशी हसत आहे. अनु इकडे बघ, इकडे. अनु अनु नाही, मॅडमला तिकडे दुसरं काहीतरी नवीन दिसलं असेल ना, त्यामुळे ते त्याच गोष्टीकडे बघणार. आम्ही अनुचं नाव अन्विका कसं ठेवलं त्याचा सुद्धा एक खूप मजेशीर किस्सा आहे. ते मी तुम्हाला एकदा एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. नका जाऊ, त्यांना आणायचं आहे तिथून कमळाचं फूल. ते कशाला तर आम्हाला अनुचं व्हिडिओ शूट करायचा आहे, त्यासाठी आम्हाला फूल पाहिजे होतं. ते आम्ही फूल आणायचं बाहेरून विसरलो. तर आता तिथं दिसलं यांना कमळाचं फूल, त्यामुळे मग त्यांचं तेच चाललंय. मी अनुका एकदा गेले होते, पण ते इथचे गार्ड आले म्हणून मग परत आले ते. पण आता तरी त्यांचा विचार चालूच आहे जाण्याचा. तर आणखी आमच्या फॅमिलीमध्ये आहे माझ्या सासूबाई, आई. त्यांना पण मी तुम्हाला 1-2 शॉर्ट्समध्ये दाखवलेलंच आहे. तर त्यांचे दोन्ही हात आहे फ्रॅक्चर. त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता माझ्या लग्नाच्या आधीच. तर त्यासुद्धा आता समजा घरीच मला थोडे हेल्प करत असतात. माझे सासरे एक्सपायर्ड झालेले आहे, तिच्यामुळे आता कसं हिचा पाय दबला, ही कशी शांतच बसत नाही. घ्या पटकन. त्यानंतर मला एक नणंद आणि एक दीर सुद्धा आहे. तर ताई मोठा आहे यांच्यापेक्षा आणि दादा छोटे. तर ताई वर्धेला असतात, त्यांना सुद्धा 2 मुलं आहेत. ते तर खूपच इस्कट आहे, म्हणजे 2 मिनिट शांत नाही बसायचे. इथे अमरावतीला आले की अनुला तर 1 मिनिट शांत नाही राहू देत. तो
मोठ्यानं पकडली की छोटा म्हणते मला पकडू दे ना, मला पकडू द्या ना मामी, मला पकडू द्या ना. आणि त्या वाटल्यास त्याला उचलता तर काही येत नाही, पण दोन्ही हाताने असे पकडतो, पटकन इथं नेऊन ठेवू का तिथं नेऊन ठेवू. 2 मिनिट पकडते, पण मला पकडायला पाहिजे. जे मोठ्याने पकडली की छोट्याला पकडायला पाहिजे. आणि ही विशाल दादा जे आहे ते मुंबईला असतात, ते सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. ते MIDC मध्ये आहे. त्यांचा पण स्वभाव खूप छान आहे. कधीही वहिनी 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 चालूच असतं त्यांचं आले की. आणि माझ्या माहेरी आहे माझी आई, बाबा, आप्पाजी आणि मला भाऊ आहे. तर माझे पप्पा LIC एजंट आहे. त्यानंतर शेती पण आहे आमच्याकडे आणि घरी दुग्ध व्यवसायसुद्धा आहे. एवढे माझे पप्पा 3 कामं करत असतात. त्यांचे कामं काही कधी संपतच नाही. कधी मी अमरावतीला जर या म्हटलं तरी सकाळी आले आणि संध्याकाळी गेले. माझ्या 7व्या महिन्याच्या वेळेस तर मी किती मागे लागली की थांबून जा, पण नाही थांबू शकत, कारण की घरीसुद्धा वाट बघत असतात. जसे आम्ही मुलं आहे त्यांच्यासाठी, तसेच ते जे गुरं आहे आमच्या घरचे ते सुद्धा त्यांच्या एक प्रकारे मुलंच आहे. पाळीव प्राणीच असते ते. त्यामुळे त्यांना तर कुठं थांबायला जमतच नाही. त्यानंतर माझी आई म्हणजेच माझी मम्मी, ती गृहिणी आहे आणि घरी समजा आता एवढे कामं असतात की तिलासुद्धा कुठं जायला यायला काही जमतच नाही. तर मीच तर किती मिनटं केल्याच्या नंतर ती 1 दिवस थांबते. 7व्या महिन्याच्या वेळेस थांबली होती फक्त माझ्याकडे ती 1 दिवस. म्हणजे आली ते बेबी शॉवरच्या त्या दिवशी आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे दुपारीच निघून गेले ते. माझा भाऊ पण आला होता, पप्पा पण आले होते, पण पप्पा त्या दिवशीच निघून गेले. माझे आप्पाजी म्हणजेच माझ्या वडिलांचे बाबा, ते म्हातारे आहे, त्यामुळे आता घरीच असतात आणि घरचे छोटे मोठे कामं करत असतात. जे गुरांचे असतात त्यांना पाणी पाजणं, त्यांना चारा वगैरे टाकणं, ते करत असतात. तर त्यानंतर आहे माझा भाऊ. तर माझा भाऊ मुंबईला आहे, IT कंपनीमध्ये आहे. त्याचा आधी जॉब होता ॲसेंचरमध्ये पुण्याला. आता त्याने स्विच करून मुंबईच्या UBM कंपनीमध्ये त्याने जॉईन केलेलं आहे. आत्ताच एखादाच महिना झालेला आहे. तर अशी आहे माझी छोटीशी फॅमिली. तसे तर तुम्ही नेहमी घरचे ब्लॉग बघतच असता, पण आज थोडंसं वेगळं. आज म्हटलं काहीतरी थोडं वेगळं करूया. म्हणून गार्डनमध्ये येऊन शूट केलं. मला पण छान वाटलं आणि बघणाऱ्यांना म्हणजेच तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. काहीतरी वेगळं झालं आज. अरे मला इथं 20 रुपयाची नोट पण सापडली. दिलं. अरे 2 आहे, 40 रुपये सापडले. आमच्यावाला 20 रुपये तिकीट होती गार्डनची, तर आमचे 40 रुपये निघाले इथंच. म्हणजे ब्लॉग चांगला झाला अशी देवाने इशारा दिला. तर इथे येऊन बाहेर थोडंसं आउटडोर शूट करून सुद्धा मी फर्स्ट टाइम करत आहे, त्याच्यामुळे ते पण मला छान वाटत आहे की मी करू शकली म्हणून. आणि गार्डनचं व्ह्यू पण खूप छान आहे. तुम्ही पण अमरावतीमधून असाल तर नक्कीच या ऑक्सिजन पार्कला भेट द्या. माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.